7वी. पहिला फळ्याकडे बघा, नंतर मग सोडवा. 10 केळी आहेत. 10 केळी आहेत. 10 केळी मी 40 रुपयाला खरेदी केली. मग 12 घ्या. 12 केळी मी 60 रुपयाला खरेदी केली. किती केळी? 12 केळी 60 रुपयाला खरेदी केली आणि 12 केळी 72 रुपयाला विकली. 12 केळी काय केली? प्रथमेश फळ्याकडे बघ, नंतर ते केलं तरी चालतंय. नेक्स्ट टाइप चालू झाले. हे काय? वस्तू. आणि इकडे काय त्याची किंमत. इकडे काय त्याची किंमत आहे. पहिला काय केली? सीपी. व 12 केळी मी 60 रुपयाला खरेदी केलेत. खरेदी केलेत म्हणजे काय असणार? सीपी असणार. आणि 12 केळी मी किती रुपयाला विकलेत? 72 रुपयाला विकलेत. विकलेत म्हणजे काय असणार? सेलिंग प्राइस असणार. मला प्रॉफिट किती रुपयाचं झालं असेल एवढं सांगा? 12 रुपयाचा प्रॉफिट झाला असेल. कसं कळालं तुम्हाला? कशातनं? ह्या सेलिंग प्राइस मधनं कॉस्ट प्राइस मायनस केलं. 72 मधनं 12 गेले, 72 मधनं 60 गेले, राहिले किती? 12 राहिले. 12 रुपयाचं प्रॉफिट झाले. कशावरती? सीपी किती आहे? हे तुमचं प्रॉफिट झालंय. त्याच्या खाली काय येते? सीपीच येते ना. सीपी काय आहे? 60 आहे. खाली सीपी गुणिले 100. 12 पंचे 60, 5 दुनी 10, 5 शून्य शून्य. 20% काय झालं असेल? त्याला प्रॉफिट झाला असेल. अवघड आहे? अवघड नाही. अवघड करू अवघड. सेम गणित आहे. इकडे वस्तू आहेत, इकडं त्या वस्तूची किंमत आहे. इकडे त्या वस्तूची काय किंमत आहे. सेम आहे. 10 वस्तू 50 रुपये. 10 केळी मी 50 रुपयाला खरेदी केले. 10 केळी काय केले? 50 रुपयाला खरेदी केले. आणि 7 केळी 42 रुपयाला विकले. आता मला प्रॉफिट सांगा. आता प्रॉफिट सांगा. अवघड झालं? हा 5%, 35%. अवघड झालं. आता सेम गणित आहे. मला सांगा, 10 केळी 50 रुपयामध्ये खरेदी केलेत. एक केळं किती रुपयामध्ये खरेदी केला असणार? 10 केळी 50 मध्ये खरेदी केलेत. एक केलं 5 रुपयामध्ये खरेदी केला असणार. सिंपल टाईप सांगतो ना पहिला. एक केळं 5 रुपयामध्ये खरेदी केला असणार. बरोबर आहे. एक केळ्याची प्राइस काढायची एक तर. आणि तेच केळं इथे केळी किती विकलेत? 7 केळी किती रुपयामध्ये? 42 रुपयामध्ये. 7 केळी 42 रुपयामध्ये विकलेत. मतलब एक केळं किती रुपयामध्ये विकला असणार? किती रुपयामध्ये? अरे 7 केळी 42 रुपयामध्ये विकलीत. 7 केळी 42 रुपयामध्ये विकलेत. तर एक केळं किती रुपयाला विकला असणार? 6 रुपयाला विकला असणार. 7 42. एक केळाचा प्राइस काढला. काय काढायचं? एक केले का प्राइस. एक केळ्याचा प्राइस काढला. किती आलं? एक केळ्याचं प्राइस 5 रुपये आलं. आणि 5 रुपयाचं केळं खरेदी केले एक केळं आणि विकले किती? एक केळंच 6 रुपयाला विकले. किती रुपयाचं प्रॉफिट झालं? 1 रुपयाचं प्रॉफिट झालं. कशावरती? 5 वरती गुणिले 100. 5 दुनी 10 शून्य. 20% प्रॉफिट झालं. बरोबर आहे. ही झाली एक बेसिक टाईप. प्रत्येक वेळेला असं सोडवायचं म्हटलं तर थोडं कन्फ्युजन होणार आहे. सिंगल केळ्याचं प्राइस काढायचं थोडं पॉइंटात जाईल किंवा ह्याच्यात जाईल, छेदाच्या रूपात जाईल. त्यावेळेला काय करणार? त्यावेळेला काय करायचं? केळ्यांची वस्तूंची प्राइस काय करायची? सेम करून घ्यायची. इथं कशा सेम होत्या? 12 होते म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट ह्यांच्यातला फरक घेतला आणि सीपी खाली टाकून उत्तर काढला. इथं थोडं चेंजेस आहेत म्हटल्यावर डायरेक्ट यांच्यातला फरक काढता येत नाही, सीपी टाकता येत नाही. बरोबर आहे. त्यावेळेला काय करायचं? वस्तू समान करून घ्यायचं.
जो वरती वस्तू किती आहेत, खाली वस्तू किती आहेत, 7 वस्तू आहेत. दोघांच्या वस्तू जर मला सेम करायच्या असेल तर काय करू, वर गुणिले 7 करायला लागणार आणि खाली गुणिले 10 करायला लागणार. 7 नाही, काय करायला लागणार, पहिला या 10 आणि 7चा एलसीएम काढायला लागणार. 10 आणि 7चा एलसीएम काय येतोय, 70 येतोय. याला 70 करायचं असेल, 10ला 70 करायचं असेल तर 10ला कितीने गुणायला पाहिजेत, 7 न. 10ला 7 न गुणलंय म्हटल्यावर इकडे 50ला पण कितीने गुणायला पाहिजेत, 7 नच गुणायला पाहिजेत. 7ला 70 करायचं आहे, 7ला कितीने गुणू, 10 न. 7ला 10 न गुणलं, इकडे पण 10 नच गुणायचं. इकडे प्राइस काय झाली, गोल करतो, 70 वस्तू झाली, 70 केळी झाली. 70 केळीची किंमत किती झाली असणार, 7 350 केळी. 70 केळी कितीची झाली असणार, 350 रुपयाची झाली असणार. सेम इथं 7 10 70 केळीचे किती रुपयाची झाली असणार, 420 रुपयाची झाली असणार. बरोबर आहे. 300. आता इथे वस्तू समान आहेत दोन्हींच्यात. क्रय मूल्यात पण वस्तू तेवढ्याच आहेत आणि विक्रय मूल्यात पण वस्तू तेवढ्याच आहेत. 70 वस्तू आहेत, 70 वस्तू आहेत. 70 वस्तू 350 रुपयांमध्ये खरेदी केल्यात आणि 70 वस्तू 420 मध्ये विकल्यात. किती रुपयाचा प्रॉफिट झाला असणार, किती रुपयाचा, 70 रुपयाचं प्रॉफिट झाले. कशावरती, 350 वरती 70 रुपयाचा प्रॉफिट झाला. पर्सेंट मध्ये काढायचं म्हटल्यावर गुणिले 100. एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 7 एके 7, 7 5 35, 5 एके 5, 5 दुनी 10, 5 शून्य 0. किती आलं, 20% आलं. कळालं. काय केलं, एक तर एक सिंगल केळ्याची प्राइस काढा किंवा केळ्यांची संख्या समान करा. तसं पण चालतंय आणि तसं पण चालतंय. कळालं दोन्ही टाईप ना, क्लिअर आहे. कोणाला काय डाऊट आहे, ज्या वेळेला वस्तू समान असतील त्यावेळेला आपण काय काढू शकतोय, प्रॉफिट झालाय काय लॉस झालाय ते काढू शकतो. ज्या वेळेला वस्तू समान नसतील त्यावेळेला डायरेक्ट इकडे जायचं नाही. कळालं. वस्तू एकतर समान करून घ्यायचं, नाहीतर एका वस्तूची प्राइस काढायची आणि मग त्याच्यात पर्सेंटेज काढायचं. क्लिअर आहे. कोणाला डाऊट आहे, लिहून घ्या. हे लिहून घ्या, पहिला हे लिहून घ्या. आणि हे जे 70 काढलंय हे खाली आणि का सीपी एसपी, इकडे वस्तू आणि इकडं किंमत. आणि हा डायग्राम खाली काढा. 70 70 350 420 आणि तिथून पुढे काय केलं ते ह्या याच्यात करा, वरच्या याच्यात करू नका, नाहीतर कन्फ्युज होणार सगळंच. किती टाईप चालू झाले, 7वी ने. चालेल.
झालं. आता अनेक झालं सगळ्यांचं. काय बघा जरा. पहिला काय केलं आपण, वस्तू समान करून घेतल्या. काय केलं, ह्याला 7 न गुणलं आणि ह्याला 7 न गुणलं आणि खाली 10 न गुणलं. वस्तू समान झाल्यानंतर इकडे पण गुणायला लागलं, इकडे पण गुणायला लागलं. एवढा गुणाकार जर नको असेल तर काय करायचं, पहिला ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचं, हे मिळणार तुम्हाला सीपी. नेक्स्ट ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचे, हे मिळणार तुम्हाला एसपी. क्रॉस प्राइस मिळालं, सेलिंग प्राइस मिळालं, प्रॉफिट काढता येते. सेम तेच येणार. 7 5 35 0, 10 गुणिले 42 काय येणार, 420. ते झालं. 350 रुपयाची वस्तू आहे, 420 ला विकले, कितीचा प्रॉफिट झाला असेल, 70 रुपयाचा प्रॉफिट. कशावरती, 350 वरती, गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, चुकला काय, इकडचा शून्य गेला, शून्य आहे तसंच. 7 5 35, 5 2 10 25 0, 20% प्रॉफिट आलं. तेच कळालं. काय केलं, पहिला ह्यांचा गुणाकार केला, इज इक्वल टू काय आलं, सीपी आलं. ह्यांचा गुणाकार केल्यानंतर काय आलं, एसपी आलं. सीपी एसपी मिळालं, डायरेक्ट प्रॉफिट काढा. कळालं. 3 टाईप. पहिले टाईप, एक केळ्याचं प्राइस काढा किंवा केळ्यांची प्राइस सेम करा किंवा डायरेक्ट हे करा, सीपी एसपी काढा. तिन्ही कळाली. हे बिलिंग हे एवढं. खाली एक परत आणि काढा, खाली परत हात तक्ता काढा आणि ह्यात त्या तक्त्यात हे लिहा. तर त्याच्यातच सगळं हे करशील. जाणून तर गणित लवकर होणार. कुठली टाईप बरी, तिसरी. गणित घ्या. एक व्यक्तीने 1 रुपए में 1 रुपए में 14 कलम, एक व्यक्ति ने 1 रुपए में 14 कलम खरीदी किए और उन्हें 1 रुपए में 12 की दर से बेच दिए, और उन्हें 1 रुपए में 12 की दर से बेच दिए, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. अवघड आहे. काय समान करायचं असते, वस्तू समान करायची असते किंवा डायरेक्ट
इकडे वस्तू लिहा, किंमत लिहा, सीपी लिहा, एसपी लिहा, डायरेक्ट सीपी एसपी काढून उत्तर काढा. काय काय समान करायचं आहे? वस्तू 1 रुपया 1 रुपया याच्याकडे बघायचं नाही, वस्तू समान पाहिजे. केलं काय 14 पण तुम्ही कसं काय आले? 1 रुपयामध्ये 14 आणि 1 रुपयामध्ये 12 विकलेत. कुठल्या टाईप न करू? तिसऱ्या टाईप न करू. हा तिसऱ्या टाईप न करतो. पहिला काय लिहायची इथं? वस्तू. नंतर काय लिहायचं? किंमत. इकडे काय लिहायचं? सीपी आणि खाली लिहायचं एसपी. पहिला काय म्हटलंय? किती वस्तू? 14 वस्तू 1 रुपयामध्ये खरेदी केलेत. माझ्याकडे बघा आता. 14 वस्तू 1 रुपयामध्ये खरेदी केल्यात. विकलेत किती वस्तू? 12 वस्तू 1 रुपयामध्ये विकलेत. किती वस्तू विकलेत? 12 वस्तू 1 रुपयामध्ये विकलेत. यांचा गुणाकार करा काय येणार? सीपी 12 येणार. यांचा गुणाकार करा एसपी काय येणार? 14 येणार. 12 रुपयाची वस्तू आहे, 14 रुपयाला विकले. प्रॉफिट कितीचं झालं असणार? 2 रुपयाचं प्रॉफिट झाले. कशावरती? 12 वरती. 100 वर किती? बे की बे सक 12 6 न बघा. 6 एके 6 10 न 6 गेले 4 राहिले 40 झाले. 6 आहे 36 परत 4 उरलेल्यावरती आणि छेदाच्या 6 खाली पर्सेंट येणार काय येणार? आणि कॉमन आहे ना 2 आणि 6 मध्ये 16 पूर्णांक काय येणार? 2/3%. आवडत मग कितीपर्यंत झालं? भागाकार पर्यंत. हा कॉस्ट प्राइस 14 घेतल्याशी. वा भागाय नाहीस चुकलं. काय जरी कितकोर जरी आलं तरी चुकलं. कळलं? अवघड आहे. ह्याला जर अवघड मानलेस तर काय रे? ते येणं सोडून दाखवू. 1 रुपयाची प्राइस काढता येत नाही. एक वस्तूची प्राइस जर तुम्ही एक वस्तूची प्राइस काढायला गेला तर काय येणार? 14 वस्तूंचं मूल्य किती आहे? 1 रुपया आहे. तर एक वस्तूचं मूल्य काय येणार? 1/14 येणार. छेदात येणार. त्यामुळे एक वस्तूची प्राइस काढली की उत्तर बरोबर येत नाही. येते बरोबर पण वेळ लागतो. झालेलं. नेक्स्ट गणित घेता. घ्या. एक विक्रेता
10 रुपए में एक विक्रेता 10 रुपए में 15 वस्तुएं खरीदता है। एक विक्रेता 10 रुपए में 15 वस्तुएं खरीदता है और 10 वस्तुएं 15 रुपए में बेचता है और 10 वस्तुएं 15 रुपए में बेचता है। तो विक्रेता द्वारा अर्जित लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। अर्जित लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। फळ्यावरचं गणित प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे या वर्षीचा 6 मार्च 24 फर्स्ट शिफ्ट क्वेश्चन आणि आता जो दिलाय हा 12 जानेवारी 2023 चा सेकंड शिफ्टचा थर्ड शिफ्टचा क्वेश्चन आहे। म्हणजे असे क्वेश्चन विचारतात। वस्तू एका सेटला लिहा, किमती एका सेटला लिहा, एका सेटला वस्तू आहे आणि एका सेटला किंमत एकातच लिहिशीला वस्तूच्या। गणित सोपं वाचून लिहा। काय म्हटलंय? किती वस्तू आहे? पहिला काय म्हटलंय? 10 वस्तू आहे। 10 रुपये में 15 वस्तू आहे। 10 रुपये मध्ये 15 वस्तू झालं तर फायकडे बघा। झालं? आलं नाही? फायकडे बघा किती 10 रुपये मध्ये किती वस्तू घेतोय तो? 15 वस्तू घेतोय। वस्तूच्या खाली वस्तू लिहायचं, किमतीच्या खाली किंमत लिहायची 10 रुपये। बरोबर आहे? आणि नंतर काय म्हटलंय? 10 रुपये में 10 वस्तू आहे 15 रुपये में बेचता है। किती वस्तू आहे? 10 वस्तू आहे किती रुपयामध्ये विकतोय? 15 रुपये मध्ये विकतोय। किंमत एका साईडला लिहिली, वस्तू एका साईडला लिहिली। 10 गुणिले 10 100, 15 गुणिले 15 225। 100 रुपयाची वस्तू आहे 225 ला विकली, प्रॉफिट किती झाला असणार? 125 चं प्रॉफिट झाला असणार। कशावरती? 100 वरती पर्सेंट मध्ये काढायचा म्हणून गुणिले 100। 100 गेले 100 गेले राहिले काय? 125% काय झालं असेल त्याला? प्रॉफिट झाला असेल। कळलं? अवघड आहे? अवघड करूया जरा नको? काय रे गणित आहे ती? पर्सेंटेज काढायचं जरा अवघड आहे गणित। एक व्यक्ति 100 रुपए में 15 कलमे खरीदता है। 15 कलमे खरीदता है और उन्हें 100 रुपए में
13 की दर से 100 रुपए में 13 की दर से बेच देता है, 100 रुपए में 13 की दर से बेच देता है, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। काय किती काय 2000% विचारले, 100च्या आत येते. 15 येते बरोबर. (15.5/13) सगळ्यांचं झालं. पर्सेंट काढायचं थोडं अवघड होतं, तेवढंच, बाकी काय अवघड नाही. झालं? कुणाचं आलं नाही? आलं? सगळ्यांचं आलं? अवघड होतं? एका साईडला लिहा वस्तू, एका साईडला लिहा किंमत. किती रुपयाला खरेदी केलाय? 15 वस्तू. 15 वस्तू 100 रुपयाला खरेदी केलाय आणि विकलाय कितीला? 13 वस्तू 100 रुपयाला विकल्या. बरोबर आहे? काय वस्तू समान आहेत? वस्तू समान आहेत. वस्तू समान करून घेऊन सोडवला तरी चालेल, कारण ते आपण कशाने सोडवायचं? याचा याला गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतोय? सीपी. सीपी किती येणार? 1300. यांचा यांचा गुणाकार केल्यानंतर मिळतोय काय? एसपी किती येणार? 1500. 1300 रुपयाची वस्तू आहे, 1500 रुपयाला विकले, कितीचा प्रॉफिट झाला असणार? 200 रुपयाचा प्रॉफिट झालाय. कशावरती? 1300 वरती. गुणिले 100. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, तर 100 आणि 2चा गुणाकार काय येणार? 200/13. 13 एके 13. 20 13 गेले, राहिले किती? 7 राहिले, झाले 70. 13 5 65. 60 मधनं 65, 70 मधनं 65 गेले, राहिले 5/13. 15.5/13%. आलं? सगळ्यांचं आलं? आणि जरा अवघड करूया. हा क्या 119.60 में 119.60 में
72 संत्रे, सॉरी 52 संत्रे 119.60 में 52 संतरे खरीदी किए जाते हैं, खरीदी किए जाते हैं, किए जाते हैं और 41.40 रुपए प्रति डजन, प्रति दर्जन की दर से बेचे जाते हैं। तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए, लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। त्याच्या आधी मला सांगा, सगळ्यांनी सांगा, 1 डझन केळी 60 रुपये आहेत, बरोबर आहे? तर 12 केळी किती रुपये असणार? 60 रुपये नाही काय? 12 केळी 12 संग 72 720 ला असणार नाही? सोडवा आता. दर्जन म्हणजे काय? 12. पाणी भरून आलं रे. किती वाजले? आलं पण त्यात गुणायचं अवघड आहे. गुणाकार अवघड केलाय, गणित अवघड नाही, सेम गणित आहे, सगळी प्रोसेस सेम आहे.
किती आलं? एका दुसऱ्या पॉइंटाचे गणित पडले की झालं, 5 मिनिटं गेली. अशी 2 टाकली की मग पेपर संपला. अरे गणित केल्याशिवाय फास्ट होणार गणित कराय, बघित बसल्यावर गणित सुटणार आहे. ऑप्शन लई सोपे आहेत. 40, 50, 60, 70. हा 40, तू 50 सांग, तू 60 सांग, तू 70 सांग. पार देऊ मारून घे डोसक्यात, डोसक चांगलं होतं. बघित बसल्यावर गुन्हा करायला नाही काय, ऑटोमॅटिक सुटलंय डोक्यात. गुन्हाकार केल्याशिवाय तरी येणार नाही. भाग जाई ना. थोड्या थोड्या संख्येने भाग द्या. 2 न द्या, 3 न द्या, 4 न द्या. जात नाही 3, 2, 3, 4 न काय, कशाने जात नाही भाग. ही जेव्हा पान भरा खरं ते मला उत्तर पाहिजे. भाग जाईना म्हणून गणित सोडून यायचं काय. मांडणी बरोबर आहे, गणित सगळं हे आहे, आपल्याला काय असणार. तेच 52 वस्तू 119.6 मध्ये खरेदी केल्यात आणि 12 वस्तू 41.4 मध्ये विकले. 6 मध्ये 6 काय 4, 41.4. गुणाकार तरी आले. हा किती आले? 12 पंचे 60, 12 पंचे 60, 72. चले गेले 7, 12 9 किती रे? 108. 108 प्लस 7 2 115. 5 चले गेले 11. 12 1 12 आणि 11. 22 आणि 23 चले गेले 2. 12 1 12 आणि 2. किती जण सोडून पॉइंट आहे? 1 दशांश सोडून पॉइंट आहे.
पॉईंट दिला, आता किती आहेत 141 पॉईंट गुणिले काय आहेत 52 आहेत, 4 4 की 4 4 दुने 8 2 8 0 20 2 5 7 20 0 8 2 2 1 5 2.8 कितीचा प्रॉफिट झाला असेल 2 1 5 2.8 वजा 1 4 3 5.2 6 पॉईंट किती 12 7 1 14 6 1 7 717.6चा प्रॉफिट झाला असणार. हे आलं इतकं आलंय सगळ्यांचं 717चं प्रॉफिट झालंय, 717.6चं प्रॉफिट झालंय कशावरती 1435.2 वरती गुणिले काय येणार 100 येणार. हा पॉईंट गेला, हा पॉईंट गेला, वर 10 न गुणलं खाली 10 न गुणलं, पॉईंट गेले दोन्ही बी. आता बघा जरा संख्या बघा, जरा संख्या बघा, खालची संख्या मोठी आहे का वरची संख्या मोठी आहे? खालची संख्या मोठी आहे, मग खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग जाईल, जाईल कसं जाईल? खालची संख्या किती अंकी आहे 1 2 3 4 5 अंकी आहे, वरची संख्या 1 2 3 4 अंकी आहे, म्हटल्यावर खालच्या संख्येने का वरच्या संख्येला भाग जात नाही, वरच्या संख्येने काय येणार खालच्या संख्येला भाग जाणार. 6चा पाडा म्हणा 6 2 12 1 आणि 2 आलं 71 76 ला 2 न गुणा 6 6 6 2 12 71 76 आहे ना हे, त्याला 2 न गुणा 6 2 12 7 2 14 आणि 1 15 आचार्य गेला 1 2 की 2 आणि 1 3 7 2 आलं तेच. भागायचा अवघड आहे 2 की 2 2 पंच 10 2 0 0 50%. एवढा अवघड होतं भागा का मग. नंतर मग लईच अवघड वाटतंय तर ह्याला 2 न भागायचं, ह्याला 2 न भागायचं, 2 न 2 भाग जातोय, नंतर 3 न जात असेल 4 न काहीतरी जाईल, असं भाग देत जावा मग फळा भरतोय मग. का काढणार इथे काढला तरी चालतं, तिथे का काढणार? इथं काढले तुम्ही, तिथे कुठं काढले? 60 आहे, लिहून काय फरक पडणार आहे? 60 लिहिला मी, लिहून काय फरक पडणार आहे? इकडे 40 लिहिला, इथे 60 लिहिला, 60 लिहिलं इथे 40 लिहिलं, 2 दशांश सोडून पॉईंट आहे, इथे 60 आणि 40 आहे म्हटलं, इथे बी 0 येणार. काय लिहिलं काय न लिहिलं काय फरक पडणार आहे? हा जर इकडं असेल तर 0 तर लिहायला घेतं, कसं 41.04 असेल तर लिहिणार होतं, त्या साईडला असेल तर लिहायचं नाही, इकडं असेल तर लिहायच लागतोय. इकडचा काढशील तिकडचा काढलाय म्हणून. झाली झालं लिहून घ्या नवीन गणित. 140 रुपए में 15, 140 रुपए में 15 की दर से 140 रुपए में 15 की दर से कुछ फल खरीदे
और उतने ही फल 120 रुपए में 10 की दर से 120 रुपए में 10 की दर से 120 रुपए में 10 की दर से खरीदे गए आधी लिहून घ्या, गणित वेगळा है। 140 रुपए में 15 की दर से कुछ फल खरीदे गए और उतने ही फल 120 रुपए में 10 की दर से खरीदे गए। यदि सभी फलों को 132 रुपए प्रति दर्जन की दर से बेचा जाए तो पूरे लेनदेन में लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। पूरे लेनदेन में लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। वेगळं आहे गणित? हा, लय वेगळं आहे, काय वेगळं नाही, हे करायला लागणारच आहे। फक्त ह्याच्या आधी एक नॉर्मल स्टेप करायचे। काय करायचं आहे, त्यानं 2 दुकानातनं वस्तू खरेदी केलेत, त्याने काय केलेत, दोन्ही दुकानातनं वस्तू खरेदी केलेत। पहिल्या दुकानात गेला आणि त्याला किती 140 रुपये मध्ये 15 फळे मिळाली। किती वस्तू मिळाल्या? 15 वस्तू 140च्या किमतीने घेतला तो। किती वस्तू तरी घेतलाय, कुछ वस्तू घेतलाय, मला माहित नाही ऍक्युरेट किती घेतलाय। पहिल्या दुकानात गेला, 15 वस्तू 140च्या किमतीने घेतला, अशा कितीतरी घेतला आणि तेवढ्याच वस्तू काय म्हटलंय 120 की दर से 10 वस्तू। दुसऱ्या दुकानात गेला, त्या दुकानात काय घेतलाय 10 वस्तू 120च्या दराने घेतल्यात दोन्ही पण क्रय केल्यात, विकल्या नाहीत। 10 वस्तू 120 रुपये मध्ये दोन्ही पण काय केलेत, क्रय केलेत। ज्या वेळेला दोन्ही पण क्रय करायचे असतात त्यावेळेला आपण काय म्हटलंय, जेवढे इथं फळ खरेदी केलेत तेवढेच इथं फळ खरेदी केलेत। म्हणजे फळ काय केलेत, पहिल्या दुकानात गेला, एक जेवढे फळ घेतलाय तेवढीच फळ दुसऱ्या दुकानातनं तेवढीच फळ घेतलाय, बरोबर आहे। सेम फळ घेतलाय दोन्ही दुकानातनं आणि इथे वेगवेगळी फळं दिसतात। पहिल्या दुकानात 15 आणि दुसऱ्या दुकानात 10 फळं दिसतात। काय करणार, पहिला दोन्ही फळं काय करणार, सेम करणार। काय येणार, 15 आणि 10चा एलसीएम काय येणार, किती 30 येणार एलसीएम। 15 आणि 10चा एलसीएम काय येणार, 30 येणार। 15ला मला 30 करायचं आहे, 15ला किती न गुणायला लागेल, 15ला 2 न गुणायला लागेल, इकडे 2 न गुणलंय म्हणून इकडे पण 2 न गुणा। 10ला 30 करायचं आहे, कशानं गुणू, 3 न, इकडे 3 न गुणलंय म्हणून इकडे पण 3 न गुणलं। नवीन सीपी काय आला, 15 दुनी 30 वस्तू किती रुपयामध्ये खरेदी केलाय, 280 रुपयामध्ये खरेदी केलाय। सेम दुसऱ्या दुकानातनं किती 30 वस्तू किती रुपये खरेदी केलाय, 360 रुपयामध्ये खरेदी केलाय। वस्तू समान झाल्या, जेवढ्या पहिल्या दुकानात घेतलेल्या तेवढ्या दुसऱ्या दुकानात वस्तू घेतल्यात। पहिल्या दुकानात 280 रुपयाच्या 30 वस्तू घेतल्या, दुसऱ्या दुकानात गेला 30 वस्तूच घेतलाय, किती रुपयामध्ये 360 रुपयामध्ये घेतलाय। पहिल्या दुकानात 30 वस्तू घेतल्या, दुसऱ्या दुकानात 30 वस्तू घेतल्या, झाल्या किती वस्तू, 60 वस्तू झाल्या किती वस्तू, 60 वस्तू। टोटल वस्तू झाल्या 60 आणि या 60 वस्तूंचं क्रय मूल्य काय झालं, क्रय मूल्य काय झालं या 60 वस्तूंचं, किती 740, किती येणार 740। 60 वस्तूंचं क्रय मूल्य येणार 740, एवढं झालं। आता इथून पुढे काय माहिती आहे तुम्हाला, विकलाय कितीला, 132 रुपयामध्ये दर्जन। कितीला विकलाय, सेल कितीला केलाय, 100 किती, मध्ये बोलू नको रे, मला डोक्यातलं बी जात आहे। 132 मध्ये 12 वस्तू किती मध्ये 132 मध्ये विकलाय, दर्जन म्हटल्यावर 12 आले। 60 वस्तू 740 रुपयामध्ये खरेदी केलाय, विकलाय कितीला, 12 वस्तू 132 मध्ये विकलाय। सीपीएसपी काढायचा अवघड आहे,
यांचा गुणाकार करा काय येणार, सीपी येणार. यांचा गुणाकार करा काय येणार, एसपी येणार. बरोबर आहे. करू, करणार करा. हे तरी माहिती आहे ना, काही बी माहित नाही. जे माहित नव्हतं तेवढं सोडवलं, जिथून पुढे माहिती आहे ते तरी तुम्ही सोडवा. हे कळालं नाही वरचं, कळालं. पहिल्या दुकानात गेलाय, 15 रुपयाच्या 15 वस्तू 140 रुपये मधून आणलाय. पहिला इकडे लक्ष द्यावा, नंतरला लिहून घ्यावा. हे पहिला इम्पॉर्टंट आहे. हे काय सोडवणारच आहे सर, हे इम्पॉर्टंट आहे. पहिल्या दुकानात गेला, 15 वस्तू 140 ला 15 वस्तू घेतल्या. 140 रुपयाला 15 संत्री घेतलाय. बरोबर आहे. आणि अशी कितीतरी घेतलाय संत्री, किती घेतलाय मला माहित नाही. 15 संत्री कितीला, 140 ला लावले तिथं एका दुकानात. 2 डझन घेतला, म्हणजे 30 घेतला संत्री. किती घेतलाय, 30 घेतलाय. तर झाले किती, 280 रुपये झाले. संत्री सेम करायची आपल्याला. पहिल्या दुकानात काय घेतलाय, 15 संत्री घेतलाय 140 रुपयानं. सेम दुसऱ्या दुकानात गेलाय, 10 संत्री घेतलाय 120 रुपयानं. बरोबर आहे. वेगवेगळी संत्री आहेत आणि काय म्हटलंय, समान संत्री. पहिल्या दुकानात जेवढी संत्री घेतलाय का नाही, तेवढीच संत्री दुसऱ्या दुकानात पण घेतलाय. म्हटल्यावर संत्री सेम पाहिजेत. संत्री वेगवेगळी आहेत, संत्र्यांना सेम करायसाठी काय करणार, 10 आणि 15चा एलसीएम घेणार. 10 आणि 15चा एलसीएम काय येणार, 30 येणार. 15 ला 30 करायसाठी 2 न गुणायला लागणार 15 ला. इकडे 2 न गुणले म्हणून इकडे पण 2 न गुणलं. 10 ला 30 करायसाठी 3 न गुणलं, इकडे 3 न गुणलं म्हटल्यावर इकडे पण 3 न गुणलं. वस्तू समान झाल्या. पहिल्या दुकानात पण 30 संत्री घेतलाय, दुसऱ्या दुकानात पण 30 संत्री घेतलाय. पहिल्या दुकानात 30 संत्री 280 रुपयाला घेतलाय, दुसऱ्या दुकानात 30 संत्री 360 रुपयाला घेतलाय. 30 टोटल झाली संत्री किती, 60 संत्री झाली. किती रुपयामध्ये, दोघांची बेरीज 740 रुपये मध्ये 60 संत्री घेतलाय तो. विकलाय कितीला, 12 संत्री 132 रुपयाला विकलाय. आता इथून पुढे काय माहिती आहे तुम्हाला, सीपीआय एसपीआय वस्तू आहे तिकडे, त्या साईडला किंमत आहे. कळालं, क्लिअर आहे. कोणाला डाऊट आहे एवढ्यात, नाही लिहा, काढा गणित उत्तर. आलं, उत्तर आलं काय. उत्तर आलं.
किती आलं? आले की नाही? पॉइंट 4600 रुपयात येते उत्तर. किती आलं तुझं? हा 336. त्याचं कॅल्क्युलेशन फास्ट नाही का नाही, त्यांनी रॅन्डम गणित द्यायचे आणि सोडवतच बसायचं. गुणाकार भागाकार जातो तेवढा द्यायचा. 15 मिनिटं बस दिवसात नाही, 15 मिनिटं काढा. हा सगळ्यांचं आलं? अडुसष्ट 70. ऑक्टोबर 30. सहावे भागाकार केला तर चालतो. आलं? हे शून्य का घालवलं शिवांशीला? हा शून्य घालावा नसलं तरी ते एक शून्य येणार. वर एक शून्य, खाली एक शून्य, शून्य गेलं शून्य. झालं? लिहून झालं? एक गणित होमवर्क साठी येतं त्या टाईपचं. गणित घ्या. गणित घ्या. एक आदमी ने कुछ संतरे, गणित घ्या नंतर सोडवा. एक आदमी ने कुछ संतरे 1 रुपए में 3 की दर से, एक आदमी ने कुछ संतरे 1 रुपए में 3 की दर से
और उतने ही संतरे 1 रुपए में 2 की दर से 1 रुपए में 2 की दर से खरीदे और 6 रुपए प्रति दर्जन की दर से 6 रुपए प्रति दर्जन की दर से बेच दिए तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। चालेल, हे गणित होमवर्क करा, सेम गणित आहे, करता येईल, अवघड नाही। नेक्स्ट टाइप घ्या, टाइप नंबर 8। जरा ह्याच टाइप मध्ये थोडे हार्ड गणित आहे टाइप नंबर 8 मध्ये, सेम टाइप आहे फक्त थोडे हार्ड वाले गणित आहे। गणित घ्या, किती वाजले या गणित तरी 140 रुपए में 80 पेन बेचने पर एक दुकानदार को 30% की हानि हुई। एक दुकानदार को 30% की हानि हुई। 30% लाभ कमाने के लिए 30% लाभ कमाने के लिए उसे 104 रुपए में 104 रुपए में कितने पेन बेचने चाहिए? कितने पेन बेचने चाहिए? थोडा हार्ड गणित आहे, वाचनावरून तरी कळतंय। हे पण गणित दोन टाइपने सोडवतो, एक पहिली सिंपल टाइप थोडी हार्ड असणार, नंतरची जरा सोपी आहे। पहिला काय म्हटलंय, 140 रुपये में किती पेन? 80 पेन। 80 पेन किती रुपये मध्ये घेतलाय त्यानं? 80 पेन किती रुपये मध्ये सेल केलाय? सेलिंग प्राइस दिले 180। 80 फल किती रुपये मध्ये? 140 रुपये मध्ये खरेदी विकलाय सेल केलाय, बेचे म्हटलंय। 180 पेन 140 रुपये मध्ये विकला असेल तर एक पेन किती रुपये मध्ये विकला असणार? एक पेन किती रुपये मध्ये विकला असणार? 140 भागिले काय? 80। एक पेन एवढ्यात विकला असणार। भागाकार करूया, 0 गेला 0 गेला, 2 चौक 8 आणि 2 साती 14। एक पेन 7/4 मध्ये विकल्यानंतर त्याला काय व्हायलंय? लॉस व्हायलाय। कितीचा लॉस व्हायलाय? 30%चा लॉस व्हायलाय। काय व्हायलाय? लॉस व्हायलाय। किती पर्सेंटचा? 30%चा। 30%चा लॉस घेऊन वस्तू विकले, म्हटलं वस्तू किती पर्सेंट मध्ये विकली असणार? 70% मध्ये विकली असणार वस्तू। किती पर्सेंट मध्ये विकली असणार वस्तू? 70% मध्ये वस्तू विकली असणार। आणि एक पेनाची विक्रय मूल्य किती काढलाय तुम्ही? 7/4 विक्रय मूल्य काढलंय। 7/4 विक्रय मूल्य काढलंय। 70%चा मान 7/4 असेल तर 1%चा मान काढता येईल? काय आहे ना,
70 गुणाकारला आहे, बरोबर चिन्हाची तिकडे जाऊन काय होणार, भागाकारला जाणार, भागाकारलाच गेलं नाही, इकडे गुणाकारला, इकडे जाऊन भागतोयच ना, भागलं खाली काय आला भागाकार, 7 1 7 7 0 0, भागाकार काय आला, 1% मान काय आला, 1/40 आला. 1% मान जर 1/40 असेल तर सीपी काय मानतोय आपण प्रत्येक वेळेला, 100% सीपी मानतोय. सीपी काय असणार, 100% असणार. 1% मान 1/40 असेल तर 100% मान काय येईल, 1/40 गुणिले 100, बरोबर आहे. 0 गेला 0 गेला, 2 2 4 2 5 10. आता 2 न याला जायचं म्हणजे पॉइंटर जात आहे, पॉइंटर थोडं निघूया नको, तसंच ठेवूया. काय येणार, वरती 5 आहे आणि खाली 2. सीपी काय आहे त्याचा, 5/2 रुपये सीपी आला. आता त्याला म्हटलंय काय, काय म्हटलंय त्याला, 30% लाभ पाहिजे त्याला. काय पाहिजे त्याला, 30% लाभ पाहिजे, 30% लाभ पाहिजे. 100 रुपयाची वस्तू आहे, 130 ला विकल्यानंतर जे 30% लाभ होणार आहे ना, बरोबर आहे. म्हणजेच 5/2 रुपयाचं एक पेन आहे, 30% प्रॉफिट न किती पर्सेंटला विकणार तो, 130% विकणार. गुणिले काय करायचं, 130%, पर्सेंट गेले खाली काय आले, 100 आले. 0 गेला 0 गेला, 5 1 5 5 2 10, काय आलं, वर 13 आहे आणि खाली काय 2 गुणिले 2 आहे, 2 गुणिले 2 4. त्याला सेलिंग प्राइस, सेकंड सेलिंग प्राइस, लाभसाठी, त्याला लाभसाठी ती वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे, एक पेन किती रुपयाला विकायला पाहिजे, 13/4 ला विकायला पाहिजे. एक पेन, एका पेनावरच चालवलं नाही सगळं, इतकं कोणाला सगळं कळालं. परत एकदा एक्सप्लेन करू. एसपीआय सेल केले, 40 पेन किती रुपयाला सेल गेलेत, 140 रुपयाला सेल गेलेत. म्हटलं एक पेन कितीला सेल केला असणार, 140/80. कितीला सेल केला असणार, 7/4 मध्ये एक पेन विकला असणार. ज्या वेळेला 7/4 मध्ये एक पेन विकतोय तो, त्यावेळेला त्याला काय होतोय, लॉस होतोय. किती पर्सेंटचा लॉस होतोय, 30%चा लॉस होतोय. 30%चा लॉस होतोय म्हटलं वस्तू कितीला विकणार, 70 ला विकली असणार. आणि वस्तू कितीला विकली म्हणून काढले आपण, 7/4 ला विकले म्हणून काढले. 70%चा मान 1/7/4 असेल तर 1%चा मान काय आला, 70 गुणाला आहे. इकडून काय होणार, भागायला जाणार. 7 गेले 7 1 7, खाली काय आलं, 1/40 आलं. 1%चा मान 1/40 असेल तर सीपी किती असते, 100% असते. 100%चा मान काढण्यासाठी काय करणार, 1/40 ला 100 न गुणणार. 0 गेला 0 गेला, 2 2 4 2 5 10. सीपी काय आला आपला, 5/4 आला सीपी. आता त्याला काय म्हटलंय, लाभ पण पाहिजे. किती पर्सेंटचा लाभ पाहिजे, 30%चा लाभ पाहिजे. 100 रुपयाची वस्तू आहे, 30%चा लाभ पाहिजे. विकणार कितीला, 130% ला विकणार. किती रुपयाची वस्तू आहे, 5/2 रुपयाची वस्तू आहे. 30%च्या लाभनं किती पर्सेंटला विकणार आहे तो, पर्सेंट मध्ये 130% ला विकणार आहे. 130% गेलं गुणिले पर्सेंट गेलं, खाली काय आले, 100 आले. 0 गेला 0 गेला, 5 2 10, 13 वर आहे, भागिले काय 4. हे काय आली, विक्रय मूल्य आलं नाही, विक्रय मूल्य आलं, SP2 आलं. किती पेनाचं, सिंगल एका पेनाचं विक्रय मूल्य आलं. एक पेनाचं विक्रय मूल्य आलंय. एक पेनाचं विक्रय मूल्य काय आलंय, एवढं आलंय, बरोबर आहे. तुम्हाला विचारलंय काय, किती पेन विकाय पाहिजे, किती रुपयामध्ये, 104 रुपयामध्ये. किती रुपयामध्ये, 104 रुपयामध्ये. एक पेन किती रुपयाला विकणार तो, 30 रुपयाचं प्रॉफिट पाहिजे म्हटल्यावर 1304 रुपयामध्ये विकणार. रुपयामध्ये आहे ना हे, ही प्राइस काय, रुपयामध्येच आहेत सगळ्या प्राइस. एक पेन किती रुपयामध्ये विकणार आहे तो, 13/4 मध्ये विकणार आहे. असे किती रुपये आहेत त्याच्याकडे, 104 रुपये आहेत. 104 ला जर या 13/4 न मी भागलं तर किती पेन विकले असतील ते येईल. कळालंय, हे कळालं की नाही, 13/4 न का भागलं, कळालं. कारण की आपल्याकडे काय 104 रुपये, सिंपल 60 रुपयाला 60 रुपये आहेत तुमच्याकडे. किती रुपये आहेत, 60 रुपये, याला 60 रुपये मानला, बरोबर आहे. एक पेन 5 रुपयाचा आहे. इथे एक पेन किती रुपयाचं विकायला तो दुकानदार, 5 रुपयाचं विकायला.
60 रुपयात एक पेन 5 रुपयामध्ये विकायला. किती पेन घराकडे आणणार तुम्ही? 12 पेन घराकडे आणणार. सेम हे काय 60 रुपये तुमच्याकडे आहेत म्हणजेच 104 रुपये आहेत. खाली किती आहेत? 13/4 रुपये. 13/4 रुपयाला तो विकायला आहे. बरोबर आहे. म्हणून छेदाला 4 टाकले. 60/5च केलेला ना, तेव्हाच उत्तर 12 आलंय. म्हणून वरती 104 लिहिले. 104 रुपये त्याच्या खिशात आहेत. 13/4 रुपयाला दुकानदार पेन विकायलाय म्हणून 13/4 लिहिलं खाली. बरोबर आहे. आता मला सांगा 4 कुठे जाणार आणि 13 कुठे जाणार? 4 वर जाणार आणि 13 खालीच राहणार. उत्तर काय येणार? 104/13 आणि 4 वर जाणार गुणायला. वर जाणार गुणायला. 13चा पाडा म्हणा. 13च्या पाड्यात 8 वेळा म्हटल्यानंतर 104 येते. 13चा पाडा 8 वेळा म्हटला 104 आलं. 8 चोक 32 पेन. 8 चोक 32 पेन. कळालं? क्लिअर आहे? कुणाला काय डाऊट आहे? नाही? कुठल्या? इथून एक पेन सॉरी 80 पेन किती रुपयाला विकलाय त्यानं? 140 रुपयाला विकलाय, सेल केलाय. 80 पेन 140 ला विकला असेल तर एक पेन कितीला विकला असणार? 140/80. एक पेन 7/4 रुपयाला विकला असणार. ज्या वेळेला विकलाय त्यानं 7/4 रुपयामध्ये एक पेन, त्यावेळेला त्याला लॉस झालाय. कितीचा लॉस झालाय? 30%चा लॉस झालाय. बरोबर आहे. म्हटलं वस्तू विकला कितीला असणार? 100% मधनं 30 गेले, राहिले किती? 70%ला वस्तू विकला असणार. आणि एक वस्तूचं विक्रय मूल्य आपण काय काढले? 7/4 काढले. 70%चा मान 7/4 आला. कळालं? नाही कळाल? हे काय 30% लॉस न विकलेली वस्तू आहे, विक्रय मूल्य आहे. हे पर्सेंट मध्ये आहे. आणि तुला काय म्हटलंय? विक्रय मूल्यच काढलंय ना, की 80 वस्तू 140 रुपयामध्ये विकल्यानंतर काय होणार आहे? त्याला 30%चा लॉस होणार आहे म्हणून दिलंय ना. 80 वस्तू 140 म्हणजे एक वस्तू कितीतरी रुपयाला विकला असणार त्यानं. किती रुपयाला विकले? 7/4 रुपयाला विकले. बरोबर आहे. म्हटल्यावर 70% हे काय त्याचं सेलिंग प्राइस आहे. आणि हे पण काय एक वस्तूचं सेलिंग प्राइसच आहे. ज्यावेळेस त्याला 30%चा लॉस व्हायला त्यावेळेस एक वस्तूचं सेलिंग प्राइस आहे. हे पण सेलिंग प्राइसच आहे आणि हे 30% लॉस घेऊन हे पर्सेंट मधलं सेलिंग प्राइस आहे. म्हणून मध्ये मी बरोबर चिन्ह दिलं. आता तरी कळालं? 70% इज इक्वल टू 7/4 आलं. 70%चा मान 7/4 असेल तर 1%चा मान काय ना 70 गुणायला इकडे काय जाणार? भागायला जाणार. 7 × 7 10 राहिले. 4 × 10 40. 1/40 झाले. 1%चा मान 1/40 असेल तर कॉस्ट प्राइस काय असतं आपलं? 100% असते. 1%चा मान 1/40 आहे तर 100%चा मान काय आला? 1/40 गुणिले 100. उत्तर काय आलं? 5/2 आलं. काय आलं? 5/2 कॉस्ट प्राइस आलं. 5/2 कॉस्ट प्राइस असेल तर म्हटले काय पुढे? त्या वस्तूला त्याला 30%चा प्रॉफिट घेऊन विकायचं. 30%चा प्रॉफिट घेऊन विकायचं. 100% वस्तू आहे, 30%चा प्रॉफिट घेऊन विकणार कितीला? 130%ला विकणार. किती रुपयाची वस्तू आहे? 5/2 रुपयाची वस्तू आहे. गुणिले किती पर्सेंटला विकणार आहे तो? 130%ला विकणार आहे. म्हटल्यावर 130% लिहिलं. पर्सेंट गेला खाली 100 आले. 0 गेला 5 × 10 भागाकार केल्यानंतर काय आलं? 13/4 आलं. 13/4 हे काय आलं? एक पेनाचं विक्रय मूल्य आलं. कधी? ज्यावेळेस त्याला प्रॉफिट होणार आहे त्यावेळेच. किती? 13/4 सेलिंग प्राइस पेनाचं, सिंगल पेनाचं. एका पेनाची किंमत 13/4 आहे. त्याचे रुपये किती आहेत? 104 रुपये. एका पेनाचे मूल्य काय? 13/4. 104 ला 13/4 भागल्यावर उत्तर किती आलं? 32 पेन. 32 पेन त्याने 104 रुपयामध्ये काय केलं असेल? सेल केला असेल. कळालं? क्लिअर आहे? क्लिअर आहे? लिहून घ्या.
लवकर लिहून घ्या. झालेलं. आणि ज्याचे मागचे टॉपिक क्लिअर नाहीत त्यांनी युट्यूबवर अपलोड व्हिडिओ आहेत त्यांनी एक एक क्लिअर करा आणि एका टाईपचे एकच गणित वही लिहून घ्या. एका टाईपचे 4-4 गणित दिलेत म्हणून 4-4 गणित लिहून घेशील वही. तर वही भरायला जर्नल लिहिल्या वही भरायलाच वेळ जाईल तुमचा. एका टाईपचे एकच गणित लिहा, ते बी समजण्यासाठी त्या टाईप मध्ये कशी गणित आहेत. व्हिडिओ अपलोडेड आहेत. डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मग मी सिंगल एका दिवसात एक टॉपिक क्लिअर करणारे दिवस हे करणार आहे. म्हणजे एका दिवसात पूर्ण टॉपिकच क्लिअर करणार, टाईप 1 पासून टाईप N पर्यंत. कुठला अपलोड ह्याच्यात फर्स्ट चॅप्टर मध्ये नंबर सिस्टीम मध्ये त्यावेळेस हे नव्हतं, माईक नव्हतं, तो कॅमेराचा होता. काहीतरी हे झाला असेल, इश्यू झाला असेल, समजेल ना ते. नेक्स्ट चॅप्टर घ्या, ते समजावून तुझं नंतर. पहिलाच व्हिडिओ बघितलास ना, दुसऱ्या व्हिडिओ बघ जरा. दुसरा व्हिडिओ बघ, तिच्यात जर तसा असेल तर तो टॉपिक सोड, नंतर घे, नंतर सांगतो तुला. झालं. अरे बंद सोडणार आहे मी. ह्या टाईप दुसऱ्या टाईपने सोडून दाखवतो म्हणून सांगितलं ना. हा मग वया का बंद केलं. मला सांगा, वस्तू पर्सेंट मध्ये किती असते? 100% वस्तू असते. या वस्तूला त्यानं पहिला कितीला विकलाय? पहिले सेलिंग प्राइस काहीतरी आहे त्याचं. पहिले सेलिंग प्राइस काहीतरी आहे, मला माहित नाही किती पर्सेंट मधलं काढतो मी फक्त. किती रुपयाला विकलाय, विकल्यानंतर त्याला किती पर्सेंटचा लॉस झालाय? 30%चा लॉस झालाय. म्हटल्यावर वस्तू विकला कितीला असणार? 70%ला विकला असणार. आता त्याला काय पाहिजे? 30%चं प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट पाहिजे त्याला 30%चं. म्हटल्यावर तो वस्तू विकणार कितीला? 130%ला विकणार. 70%चा मान माहितीये, डायरेक्ट 130%चा मान काढल्यावर चालेल? 100%चा मान काय गरज आहे काढायची? नाही. सेम तेच करणार आहे. सेलिंग प्राइस पहिलं काय आहे त्याचं? पर्सेंट मध्ये 70% आहे. सेलिंग प्राइस सेकंड काय आहे त्याचं? पर्सेंट मध्ये 130% आहे. पर्सेंट आहे, रेशो आहे. पर्सेंट गेलं, शून्य गेला. काय आला पर्सेंट? SP1 आणि SP2 चा पर्सेंटेज काय आला? 7/13 आला. 7:13 आला. तुम्हाला स्टार्टिंगला प्राइस कुठली दिले? किती दिले प्राइस? 140 रुपयाच्या वस्तू आहेत. किती आहेत त्या? 80 वस्तू आहेत. 80 रुपये 140 वस्तू, 140 रुपयामध्ये 80 वस्तू घेतल्या. किती? 140 रुपयामध्ये 80 वस्तू घेतल्या. तुम्हाला काय काढायचं आहे? रुपये काढायचं आहे. रुपयामध्ये काढायचं आहे.
किती रुपये आहेत? 140 रुपये आहेत. 7 युनिटचा मान काय मानायचा? 140 रुपये. 7 युनिटचा मान 140 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 140/7 20 आला. 1 युनिटचा मान 20 असेल तर 13 युनिटचा मान काय असेल? 13 गुणिले 20 260 असणार. पहिला वस्तू कितीला विकायचा? तो 140 रुपयाला विकायचा, 80च वस्तू. आता विकतोय कितीला तो? 30% प्रॉफिट घेऊन. 80च वस्तू आहे त्याच्याकडे. कितीला विकतोय? 260 रुपयाला किती वस्तू विकतोय? 80 वस्तू विकतोय. मला सांगा 260 रुपयाला तो 80 वस्तू विकतोय. 260 रुपयाला किती वस्तू विकतोय? 80 वस्तू विकतोय. तर किती रुपये आहेत त्याच्याकडे? 104 रुपये आहेत ना. 104 रुपये मध्ये किती वस्तू विकेल? किती? 104 रुपये मध्ये किती वस्तू विकेल हे तुम्हाला काढायचं आहे. किती 104 रुपये मध्ये किती वस्तू विकेल तेच काढायचं आहे ना. 260 रुपये मध्ये 80 वस्तू विकतोय. 1 रुपये मध्ये किती वस्तू विकणार? काय? 260 मध्ये 80 वस्तू विकतोय. इकडे रुपये, इकडं वस्तू आहे. 1 रुपये मध्ये किती वस्तू विकणार? इथं 1 काढायचं आहे. 260 तिकडे जाऊन काय होणार? भागायला जाणार. भागायला जाणार नाही 260. 1 रुपयाची प्राइस काढायची आहे म्हटल्यावर तिकडे जाऊन काय होणार? 260चा भागा करायचं होणार. भागले, 0 गेला, 0 गेला. 8 2 चौक 8 आणि खाली काय येणार? 2 की 2 बेत्रिक 6 4/13 आलं. 1 रुपये मध्ये तो किती वस्तू विकणार? 4/13 वस्तू विकणार. 4/13 म्हणजे कुठला तरी थोडा बारका भाग विकणार असं मानूया आपण. 1 रुपये मध्ये किती विकणार तो? 4/13 भाग विकणार. त्याच्याकडे रुपये किती आहेत? 104 रुपये. 1 रुपये मध्ये एवढ्या वस्तू विकतोय तर 104 रुपये मध्ये किती वस्तू विकणार तो? 4/13 काय करू? गुणाकार करू का भागाकार करू? एवढंच मला सांगा. गुणाकार करणार. 1 रुपयाचा मान 4/13 आहे तर 104 चा मान काढायसाठी 104 ने याला गुणाय पाहिजेत. बरोबर आहे. 13 8 104 8 चौक 32. किती वस्तू असणार त्या? 32. कळालं? सिंपल आहे, सोपे आहे. लिहून घ्या.